नमस्कार, आपण बघत आहात भिवापूर टाइम्स सर्वसामान्यांचा नमस्कार, आपण बघत आहात भिवापूर टाइम्स सर्वसामान्यांचा साथीदार। आज आपण कोलारी या गावात आलेलो आहोत। भिवापूर तालुक्यातलं हे गाव आहे आणि इथल्या शाळेला सीजेपी यांच्याकडून आपण व्हिजिट दिलेली आहे। तर या व्हिजिटमध्ये आपल्याला शाळेमध्ये काही गोष्टीची कमतरता दिसून आली, तर ती कोणती कमतरता आहे आणि भिवापूर तालुक्यातल्या शाळेची कशी स्थिती आहे आजच्या परिस्थितीमध्ये हे आपण आज बघणार आहोत। तर आपण शाळा बघायला आलो आहोत, तर आपल्याला काय दिसलं सर इथे मुलांची पटसंख्या 1 ते 4 9 स्टुडंट आहेत फक्त आणि इथे एकच टीचर आहेत। त्या पण शिक्षण सेवक म्हणून काम करत आहे गेल्या 2 वर्षापासून। आणि आपण परिस्थिती बिल्डिंगची बघितली तर काही खिडक्यांचे काचे फुटलेले आहेत आणि बिल्डिंगची छतापासून पाणी टपकत आहे। जेव्हा पाणी येते तेव्हा पावसाचे पाणी करत भिंतीमधून खालीपर्यंत येते। आणि इकडे जर बघितलं एक डमी आहे, एक खोली, याच्यामध्ये सुद्धा इथे व्यवस्था नाही आहे। इथे वर्ग खोल्या नाही आहेत, टेबल नाही आहेत। आणि इकडे आपण जर बघितलं स्वच्छतागृह आहे पूर्णपणे बेकार परिस्थितीमध्ये आहेत। ते जे संडास बाथरूमची व्यवस्था आहे ती पूर्ण खराब आहे। ते गाड साचलेलं आहे, कचरा साचलेला आहे, त्याच्यामुळे पाणी पास होत नाही, पालापाचोळा साचलेला आहे। आणि हे जे ग्राउंड दिसत आहे आपल्याला इथे, त्या ग्राउंडमध्ये जेव्हा पाणी येतो तेव्हा पूर्णपणे पाणी हे त्या मुलांची येण्या जाण्याची जी व्यवस्था आहे त्या रोडवरती ते पूर्ण साचून असते। त्याच्यामुळे ते पाणी क्रॉस करून त्यांना त्या परिस्थितीमधून यावं लागत असते। तर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। काय दिसून आलं? नमस्कार मॅडम, आम्ही शाळेची जी पाहणी केली CGP तर्फे इथं आलो आणि ते पाहणी केल्यानंतर असं लक्षात येत आहे की या शाळेत ज्या आपल्याला शिक्षणाचा अधिकार हा संविधानाने दिलेला आहे आणि बाबासाहेबांनी सगळ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केलेलं आहे। आणि त्याच यानुसार आपल्या गावागावात जिल्हा परिषद शाळा आहे, पण यांची अशी दुर्दशा आहे बघितल्यानंतर कोलारी या गावात शाळेच्या भिंती आहेत, दिवाली आहेत, पण शाळा गळतात। कधी त्याचे वरचे खिलपलं मुलांच्या डोक्यावर पडतील आणि कधी इंजुरी होईल हे सुद्धा सांगू शकत नाही। अशा कंडिशनमध्ये मुलं तिथं शिकतात आणि इथं 1 ते 4 वर्ग आहेत आणि एकच शिक्षक आहे, तेही शिक्षण सेविका। जर इथं ते नसल्या तर शाळा सुरू राहते की नाही हा सुद्धा प्रश्न आहे। तर अशा पद्धतीचं शासनाने या गोष्टीकडे इमारतीपासून तर मुलांना चांगल्या पद्धतीने शिक्षण कसं भेटलं पाहिजे याकडे लक्ष द्यावं, एवढीच मी विनंती करेन। सर्वांकडे जय हिंद सर्वांना प्रेक्षकांना। ॲक्च्युअल या शाळेमध्ये आम्ही आलोय, आम्ही इथे जी पाहणी केली त्यामध्ये मला ॲक्च्युअल बघायला पाहिजे इथे शाळा फक्त नावापुरता शाळा आहे। इथे ना इन्फ्रा आहे, ना इथे ग्राउंड आहे, ना पोरांसाठी खेळणी आहे, ना एक बेसिक एज्युकेशन म्हणजे फक्त पुस्तकं किंवा त्यांना डिजिटल बॉक्स पोहोचवणं नाही आहे। पण त्यांच्या त्या बिल्डिंगमध्ये ते राहतात आहे ती तितकी किती सिक्युअर आहे, तिथे CCTV किंवा अन्य प्राणी जसं साप, विंचू अशा प्रकारचे प्राणी किती येऊ शकतात हा पण फार मोठी भीती आहे। इथल्या 2 रूमपैकी फक्त एकच रूम एक वापरण्याजोगी आहे, बाकी दुसरी रूम तर अक्षरशः इतक्या वाईट कंडिशनमध्ये आहे तर तिथे एक माणूस उभा पण राहू शकत नाही। त्याच्यात आम्ही एक नवीन बिल्डिंग तयार झालेली आहे त्यांना अन्न बनवण्यासाठी, नवीन रूम, पण त्याचा पण असं आहे की ती अजून ऑपरेशनमध्ये नाही आहे, ती बंद आहे। तिथे पाण्याची सोय नाही आहे, त्यांना आरोची सोय नाही आहे। म्हणजे हा विद्यार्थ्यांना आपण निग्लेक्ट करू शकत नाही। तर शासनाने याच्याकडे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर लक्ष द्यायला पाहिजे ही माझी विनंती आहे। आपण फक्त कागदोपत्री सगळ्या गोष्टी दाखवतो, पण ग्राउंड लेवलवर आल्यावर आपल्याला खूप साऱ्या अडचणी दिसतात आणि ह्याच अडचणी आपण आमच्या माध्यमातून भिवापूरच्या ज्या शाळा आहेत तिथे व्हिजिट करून आम्ही आपल्यासमोर मांडत आहोत। तर आपलं याच्याबद्दल काय म्हणणं आहे हे आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद। किती वर्ग आहे या शाळेमध्ये? 4। आणि तुम्ही कोणत्या वर्गाचे विद्यार्थी आहात? 4थी? पहिली? दुसरी? पहिली, दुसरी, तिसरीचा कोण आहे? तिसरीची तू आहे। असं किती शिक्षक आहे तुमच्या शाळेत? एक शिक्षक आहे। आणि शाळा कशी आहे? शाळेत इथून पाणी वगैरे गळते पावसाळ्यात कधी? पाणी गळते का? पाणी वगैरे गळतात? खेळासाठी मैदानात वगैरे मैदान चांगलं राहते का पावसामध्ये? चिखल होते का मैदानामध्ये?
आणि खिचडी वगैरे कशावर पकवत आहेत मॅडम? गॅस संपली आहे म्हणतात मॅडम, संपली आहे आता? खिडक्या तुटल्या, साप वगैरे येण्याची भीती आहे का इथं? साप वगैरे कधी कधी शाळेमध्ये येतात? तुम्हाला काय वाटतंय, ही शाळा दुरुस्त व्हायला पाहिजे का? तुम्हाला शिक्षक वगैरे शिकवतात? तर आपण बघू शकता अभिजित दिपके यांनी जे अभियान सुरू केलं आहे, शाळा ठीक करू अभियान, या अभियानाची टीम नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील कोलारी या जिल्हा परिषदेच्या शाळेत आलेली आहे. आणि या शाळेची स्थिती जी खूपच गंभीर आहे. खिपलना शाळेच्या स्लॅबची गळ पडत आहे, तिथून पाणी गळत आहे, स्वयंपाकाला गॅस नाही आहे, सगळी दुरावस्था, चिखलाचं साम्राज्य आहे पटांगणामध्ये. याची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी आहे. आणि या विद्यार्थ्यांचं जे जीव धोक्यात या शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे आलेला आहे, याविषयी पालकही या गावचे या ठिकाणी चिंता व्यक्त करत आहेत. तालुक्यातील महत्त्वाच्या माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.